संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे झोरेवाडीतील तुकाराम भागोजी काबदुले यांच्या घराजवळ झाडे लावण्यासाठी काढलेले 40 खड्डे रातोरात बुजवण्यात आले। ही घटना ताजी असतानाच घरी कोणी नसताना काबदुले यांचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे। याबाबत आपणास योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काबदुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारी अर्जात मूळ गावी नातेवाईकांकडून वडिलोपार्जित घर कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कोणतीही परवानगी न घेता जमीनदोस्त करण्यात आले आहे, असे तुकाराम भागोजी काबदुले वय वर्ष 76 गाव झोरेवाडी करंबेळे तर्फे देवळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे राहतो त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचे जुने वडिलोपार्जित घर होते, ते काही नातेवाईकांनी पूर्णतः पाडून टाकले आहे। मी आणि माझी दोन्ही मुलं माझ्या मूळ गावी गेलो असता आम्हाला असे निदर्शनास आले की माझ्या काही नातेवाईकांनी म्हणजे जयवंत भागोजी काबदुले आणि माझ्या लहान भावाच्या मुलांनी सुरेंद्र दत्ताराम काबदुले, महेंद्र दत्ताराम काबदुले यांनी अनधिकृतपणे आणि विना परवानगी आमच्या घराचे पाडकाम केले। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना निवेदन दिले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।